शांतता क्षेत्र असलेल्या शिवाजी पार्कवर हा कार्यक्रम करण्यासाठी उच्च न्यायालयानं सशर्त परवानगी दिली आणि ह्या कार्यक्रमासाठी शिवाजी पार्क सज्ज झालाय। मुंबई पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सभेच्या परिसराची पाहणी करून मनसे नेत्यांना काही सूचनाही केल्यात आणि ह्या सभेच्या निमित्तानं शिवाजी पार्कवर सुरू असलेल्या तयारीचा आढावा घेतलाय। पक्षाच्या नेत्यांशी आमचे प्रतिनिधी दिनेश दुखंडे यांनी। ऑक्टोबर 2009 आणि आज एप्रिल 2016 तब्बल 7 वर्षांनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची शिवाजी पार्कवर भाषणाची तोफ धडाडणार आहे। निमित्त आहे मनसे पहिल्यांदाच शिवाजी पार्कवर जाहीररित्या गुढीपाडवा सण साजरा करता आहे। सरदेशी साहेब, शिवाजी पार्क ही जशी महाराष्ट्राची क्रिकेट पंढरी आहे तशीच ती राजकीय सभांसाठी ही पंढरी मानली जाते। मोठ्या राजकीय सभा याच मैदानावर झालेल्या आहेत आणि 7 वर्षांच्या कालावधीनंतर राज ठाकरे यांची सभा होते आहे। राज ठाकरेंसाठी हे होम पिच आहे आणि घरची खेळपट्टी आहे। किती अनुकूल आहे ही खेळपट्टी? आतापर्यंत 3 सभा आमच्या इथं झाल्या। पक्ष स्थापनेनंतरची पहिली सभा 19 मार्चला झाली, नंतर 3 मेला झाली आणि शेवटची सभा 9 ऑक्टोबर 2009ला विधानसभेच्या पूर्वी झाली। या 3ही सभा नेहमीप्रमाणेच त्यांच्या रेकॉर्ड ब्रेक सभा होत्या। प्रत्येक सभा ही अगोदरच्या सभेच्या गर्दीचा उच्चांक मोडणारी होती। तशीच ही सुद्धा सभा ठरेल क्रमांक 1। आणि दुसरं, या ठिकाणी प्रत्येक सभा यशस्वी झाली आणि त्याच्यानंतर आम्हाला येणाऱ्या सगळ्याच गोष्टींमध्ये अधिकाधिक यश मिळत गेलं। त्यामुळे त्या 7 वर्षाच्या एका मोठ्या कालावधीनंतर ही सभा होते। त्यामुळे ही सभा सुद्धा सगळं दिशा दाखवणारी आणि सगळं बदलून टाकणारी असेल असा मला विश्वास वाटतो। मुंबई पोलीस दलातल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सभेच्या ठिकाणाची पाहणी केलेली आहे। काय सूचना केलेल्या आहेत आणि नियमांचं एकूण पालन कसं होईल त्या निमित्तानं काय सूचना आहेत? त्यांनी ज्या काही प्रशासनाने आणि ज्या काही सूचना केल्या त्या सगळ्या सूचना आम्ही इथे पाळतोय आणि त्या पद्धतीनेच इथली रचना सगळी केली जाते। मागील 2 वर्षामध्ये सत्ताधाऱ्यांनी जी आश्वासनं दिली, जी पोकळ आश्वासनं दिली आणि लोकांचा जो भ्रमनिरास झाला आहे, त्यासाठी म्हणून राजसाहेब उद्या काय बोलतात आणि त्यांची कशी उद्या उतरवतात हे बघण्यासाठी सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष आहे आणि नक्कीच आम्हाला उद्याची सभा एक ऊर्जा देऊन जाईल। नेमकं राज ठाकरे उद्या काय मार्गदर्शन करतात? राजकीय दृष्ट्या महाराष्ट्राच्या एकूणच परिस्थितीत ही सभा कुठलं वळण घेते हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अंबरीश लाडसह दिनेश दुखंडे, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।